नमस्कार मित्रांनो, विषय असा झाला. आज रविवार असल्यामुळे आज दिवसभर घरामध्ये होतो आणि आज आपण हौदाचं पण काम केलेलं आहे. हौद वगैरे धुवून टाकला आणि संध्याकाळी असं झालं मॅडमला का नाही बा चला कुठंतरी फिरायला जाऊ बाहेर. आणि काय झालंय, आपल्या नगरमध्ये कोहिनूर मॉलमध्ये केदारनाथची एक थीम उभी राहिलेली. त्यांनी एक थीम केलेली आहे केदारनाथचं दर्शन. तर बायको त्या दिवशी सहज मला म्हणली तुम्ही तर काही मला केदारनाथला घेऊन जाऊ शकत नाही, मग तुम्ही मला इथंच न्या. म्हणलं ठीक आहे, चला नेतो. तर मग चला मित्रांनो, आज जाऊया आपण केदारनाथला. बसवलंय आणि कसं स्टिअरिंगला हातबीत लावत होती बघा. कशी खेळते स्टिअरिंग बरोबर आहे का. लगेच गाडी चालवायची का आपल्याला वेग हा हा लगेच गाडी चालवायची का आपल्याला. समजत नाही का तुला वेग हे बघा, लगेच गाडी चालवायची तयारी शेवटी. मम्मीला येत नाही अजून गाडी, तुला गाडी शिकायची वेग. हा जा मम्मीकडे माग. बघा मित्रांनो कशी लगेच स्टेअरिंग वर बसली. हा ना टाटा करते का बाय बाय करते म्हणजे बुले ल भारी. थांबा जा मम्मीकडे. हा आता जसं मी तुम्हाला म्हणलो होतो का चला आपण जाऊ केदारनाथ. बघा इथं कसं केदारनाथ एकदम उभे हुब थीम केलेली आहे. तर बघा कशी हे बघा एकदम मस्त. मित्रांनो हे बघा, तुम्ही बघू शकता सगळ्यांनी चपला वगैरे काढलेले आहे बघा. म्हणजे आस्था काय असते हे इथं आल्यानंतर कळतं. प्रतिरूप असू नाही तर रूप असू, आस्था ती आस्था. सगळे चप्पल काढून दर्शन घेतात. छान वाटतंय आणि असं वाटतंय की रिअल केदारनाथला चालू आहे. हे बघा एकदम इकडून पण जय बोले. मी तुम्हाला म्हणलो चला आपण मी तुम्हाला केदारनाथचं दर्शन करून आणतो. आपल्या मॉलमध्ये केदारनाथचं एक थीम उभी राहिलेली आहे. तसं तुम्ही बघितलं असेल किती भारी एकदम सुपर थीम आहे. जर तुम्हाला कधी वेळ भेटला तर वेळात वेळ काढून तुम्ही जा, नक्की बघा. एकदम छान आहे. असं वाटतं खरंच आपण केदारनाथला आलोय. जसं मी तुम्हाला पहिले बी म्हणलो होतो तर केदारनाथला आल्यासारखं वाटतंय तिथे गेल्यानंतर. तर तुम्ही खरंच जाऊन बघा. आणि आता भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. तोपर्यंत बाय बाय.